तर आम्ही विचार केला की आलोच आहे तर थोडासा हार्ड ऍडव्हेंचर करू. हे सोप्पं काय करायचं. आणि सगळ्या बाजूला आहे असे काटेरी झाड आहे. इकडे गेले का नंतर तुम्हाला वाटलं अरे यार तिकडून जायला पाहिजे, तिकडून गेले का नंतर वाटलं अरे यार इकडे जायला पाहिजे. हा खूप अवघड रस्ता आहे पूर्ण. ती बघा ती गुफा सिंगल दगड आहे. पूर्ण ढग, माझ्या चारही बाजूला ढग आहे. अजून बी आम्ही पूर्ण ढगामध्ये आहे, वाट सापडत नाहीये. पाय कुठे ठेवायचं याला बी विचार करावा लागतोय. आता काही नाही बघायचं, फक्त वाट बघायची वर बघायचं, वाट बघायची वर बघायचं आणि चालत राहायचं. मजा येते पण चढायला. खालून जो किल्ला आम्हाला ढगामध्ये लपलेला दिसला होता आता तो उघड्या डोळ्यांनी पूर्ण स्पष्टपणे दिसतोय. लेट्स स्टार्ट ऍडव्हेंचर. सह्याद्री इथला प्रत्येक डोंगर एक कथा सांगतो, प्रत्येक कडा एक युद्धाचं साक्ष देतो आणि प्रत्येक किल्ला शेकडो वर्षापासून इतिहासाचा निशब्द साक्ष पहारेकरी बनून उभा आहे. आज आपण अशाच एक दुर्लक्षित पण ऐतिहासिक वारशाकडे चाललो आहोत आणि ते म्हणजे सातमाळ पर्वत रांगेतील उभे असलेले दोन जुळे किल्ले, किल्ला रावळ्या आणि किल्ला जावळ्या. नमस्कार मित्रांनो, मी गुरु पुन्हा एकदा नाही, खूप वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे तुमचे आमच्या चॅनल ट्रेकिंग ब्लॉगर मध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कुठे चाललेलो आहोत, कुठे जाणार आहोत. नेमकी आम्ही एका ठिकाणी थांबलोय. तर रस्त्यामध्ये आम्हाला एक जागृत देवस्थान लागलंय. तर ते देवस्थान पाहून आमची बुलेट ऑटोमॅटिक इथं थांबली. आमची इच्छा झाली चला दर्शन घेऊ. त्याच्यामुळे आता आम्ही मध्ये आलो. ते जागृत देवस्थान म्हणजे आई जगदंबा मातेचं मंदिर. तर आज आपल्यासोबत आपले काही नवीन कार्यकर्ते आहेत. राजकिरण माळी, जय बोले आई. हे पहिल्यांदा आपल्यासोबत ट्रेकिंगला आलेले आहेत, आपल्या व्हिडिओमध्ये दिसतील. तर बघू आता यांची किती आमते रवळ्या जवळ्यावर. आता जगदंबा आईचे दर्शन घेऊ, मग आपलं ऍडव्हेंचर सुरू करू. आई जगदंबे मातेचं दर्शन आमचं झालेलं आहे. देवीचे डोळे पाहून आम्हाला खूप मन प्रसन्न झालं, खूप सुंदर असं वाटलं. एकदम मन नाही का एकदम हलकं झालं एवढं सुंदर देवीचं स्वरूप बघून. तुला कसं वाटलं रे देवीला पाहून? मनमोहक दृश्य डायरेक्ट, म्हणजे स्तब्ध होऊन जातो आपण ते बघून. एकदम आम्ही स्तब्ध झालो. थोड्या वेळ थांबलो, आम्हाला घाई होती पण तरी आम्ही देवीचं दर्शन घेऊ थोड्या वेळ थांबलो. आता परत आपल्या ऍडव्हेंचरच्या वाटेला सुरू करू. मित्रांनो, मी जेव्हा जेव्हा या बाजूला आलोय तेव्हा मी या दोन मंदिरात दर्शनासाठी थांबलोय. तर पहिलं मंदिर तर तुम्ही पाहिलंच आहे, आई जगदंबा मातेचं मंदिर. आणि दुसरं मंदिर म्हणजे हे मंदिर बजरंग दादाचं. चला आता बजरंग दादाचे दर्शन करू, तुम्हाला सगळा इथला परिसर दाखवतो, मग आपल्या ऍडव्हेंचरच्या वाटेला परत लागूया. तसं तर खूप लहानपणापासून आम्ही या मंदिरात येतो, कारण जी बाबापूर खिंड आहे त्याच्या पुढे मुळाने गाव लागतं, त्याच्या पुढे गाव आहे ओतूर. हे माझ्या आईचं माहेर आहे. दरवर्षी मामा मावशी आम्ही सगळे एक ट्रिप काढतो अशी सगळे मिळून ओतूर गावात. मग सगळं गाव वगैरे फिरून, जिथं आई मामा सगळे लहानपणी शिकले अशा त्या शाळेमध्ये जाऊन सगळं ती शाळा अनुभवून सगळं गाव अनुभवून आम्ही परत या मंदिरात येतो. आणि मग घरून बनवून आणलेले अन्न वगैरे जेवण वगैरे झाडाखाली बसून आम्ही सगळे जेवण करतो. मस्त हसी गप्पा मजाक मध्ये आम्ही ते जेवण करतो.
असे काही आमचे अनुभव या मंदिरातले. हे ठाकरे बाबा आहे, हे आम्हाला ओळखता, दरवर्षी आम्हाला भेटता मंदिरामध्ये. मामा, माझा मामा आहे, दर हनुमान जयंतीला इकडे येतात. ते इथं रात्रभर थांबता, सकाळी खिचडी बनवता. सकाळी पहाटे मामा मार्कंडे चढायला जातो वरती, वरतून खाली आला का इथं खिचडी देऊन बजरंगाचा शृंगार करता, त्यांना प्रसाद देता, मग निघून जाता. असे या मंदिरातील काही लहानपणाच्या आमच्या आठवणी आहेत. बजरंगाची मूर्ती कशी आहे, शब्दच नाही. डोळे असे आहे ना बजरंगाचे, असं वाटतं डायरेक्ट ते तुमच्या समोर आणि बोलतील असं काय, एकदम काय म्हणता, खरे डोळे वाटतात ते बजरंगाचे. असं दर्शन झालेलं आहे. खूप जोरात पाऊस आलेला आहे, थोडा पाऊस कमी व्हायची वाट पाहू, मग आपलं ऍडव्हेंचर पुन्हा सुरू करू. अजून आम्ही या मंदिराच्या परिसरातच आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा व्ह्यू आहे. हा जो ढगांमध्ये लपलेला आहे ना, हाच आहे आपले डेस्टिनेशन, किल्ला रावळ्या जावळ्या. आणि या बाजूला आहे किल्ला मार्कंडे. मार्कंडे किल्ल्यावर सगळे पाण्याचे झरे सुरू झालेले, एकदम धबधब्यासारखे. हा मार्कंडे किल्ला. इथं सेंटरला कुठं बाबापूर खिंड आहे आणि ही आपली डेस्टिनेशन आहे. ह्या बाजूला आहे किल्ला रावळ्या, त्या बाजूला आहे किल्ला जावळ्या. आता ते ढगांमध्ये दिसणार नाही तो आपल्याला. दोन्ही मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या वाटेला लागलो. वाट मोठ्या मोठ्या झाडाझुडपांची, निसर्गरम्य वातावरणाची आणि सगळीकडे शांतता अशी होती. त्यात आमच्याकडे होती बुलेट. मग काय, पोहोचलोय आम्ही आता इथं बाबापूर खिंडीमध्ये. तुम्ही खिंड बघू शकता, पूर्ण डोंगरांना फोडून हा रस्ता बनवण्यात आलेला आहे. तर माझ्या लेफ्ट साईडला आहे किल्ला मार्कंडेय आणि माझ्या राईट साईडला आहे किल्ला रावळ्या जावळ्या. आलोय आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला. रावळ्या जावळ्या माझ्या मागेच आहे. रावळ्या जावळ्या किल्ल्या, हे रावळ्या जावळ्या किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे. सुरू केली आम्ही आमची चढाई किल्ल्यावर जाण्याची. बाबा, या वाटेने सरळ जायचं ना, मध्ये कुठं अशी येणे होत नाही वाट? नाही. ठीक आहे. बाबांना मार्ग विचारून आम्ही निघालोय पुढे. त्या बाजूला तुम्ही बघू शकता, तो आहे किल्ला रावळ्या. सरळ रस्त्याने ती खिंड चढून, त्या किल्ल्याच्या वरती चढून, हा जेवढा सपाट आहे तिथून चालून त्याच्यावर चढायचंय. तिथून त्या कॉर्नर पासून खाली उतरून परत ह्या वाटेने आपल्याला आपल्या बुलेटकडे जायचं आहे. चला मित्रांनो, रावळ्या आणि जावळ्या हे सातमाळ पर्वत रांगेतील जुळे किल्ले असून हे दोन्ही किल्ले अशा ठिकाणी उभे आहेत जिथून खानदेश आणि नाशिकच्या महामार्गावर लक्ष ठेवता यावे. त्यामुळे लष्करी दृष्ट्या या किल्ल्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असे. अशी ही वाट क्रॉस करून आम्ही या छोट्याशा मोकळ्या पटांगणात आलेलो आहे. तर गावातला एक लोकल मुलगा भेटला होता आम्हाला. तर आपल्याला आता त्या किल्ल्यावर जायचंय. त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही ही जी वाट आहे, ही सोपी वाट आहे, याच्याने वर जा, तिथं तर मोकळं पटांगण आहे. ते पटांगणापासून तुम्ही तो किल्ला झाला का परत त्या पटांगणावर उतरून मग तुम्ही रावळ्या किल्ल्यावर या. आणि त्यांनी दुसरा ऑप्शन बी सांगितला, ते जे कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक खिंड दिसते अशी खिंडीसारखी, तर ते खालून पूर्ण झाडं चढून तुम्हाला त्या खिंडीतून असं वर किल्ल्यावर जावं लागेल. तर आम्ही विचार केला की आलोच आहे तर थोडंसं हार्ड ॲडव्हेंचर करू, हे सोप्पं काय करायचं. मग आता आम्ही चाललोय त्या खिंडीपर्यंत. ह्या पूर्ण रस्त्यामध्ये तुम्हाला असे सफेद खेकडे दिसतील. हे बघा, पूर्ण जे तुम्हाला बाबापूर खिंड खालचं हनुमान मंदिर दाखवलं ना, तिथून आम्हाला हे खेकडे लागलेले. मित्रांनो, चालता चालता आम्हाला एक वनस्पती दिसली, म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ. ही बघा, ती वनस्पती
हिला देवीची बाजी असं म्हटलं जातं. आता वाट खूप नॅरो झाली, खूप छोटी झालेली आहे आणि सगळ्या बाजूला आहे असे काटेरी झाड आहे. सगळे कपड्या बिपड्याला डायरेक्ट फाटू राहिले. पूर्ण अशी छोटीशी वाट आहे आणि पावसामुळे ना पूर्ण चिखल झालेला आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट सटकताय. तुम्हाला आता येताना मी जो पहिले धबधबा दाखवला होता तो वाला धबधबा तो पूर्ण खाली पडून हे बा एक छोटासा पाटासारखा बनलाय, पूर्ण सरळ चाललेला आहे. तिथे पोहोचल्यावर बी तुम्हाला मी दाखवेल का आपण कुठे होतो आणि आपण कुठे पोहोचलोय. फक्त हे थोडं पायवाट, हे थोडं जंगल बिंगल मोकळे झाले का सरळ मग आपलं हार्ड ॲडव्हेंचर चालू होणार आहे. सगळं धरून धरून चढायचं आहे आम्हाला. आर यू रेडी? रेडी. हाऊस द जोश. हाय सर. चला पोहोचलो आम्ही खिंडीजवळ. माझ्या मागेच आहे खिंड. तुम्ही हा व्ह्यू पाहून घ्या. पूर्ण 180 डिग्री मध्ये आम्हाला ह्या किल्ल्याने घेरला आहे आणि सगळं सरळ आहे. फक्त हाच एक रस्ता जिथं झाड आहे, ऍक्च्युली तो पण सरळच आहे. झाडं झुडपं धरून आम्हाला चढायचं आहे वरती. लागली आम्हाला त्या खिंडीचा रस्ता. पूर्ण सरळ चढाई, पूर्ण सरळ चढाई. सगळे झाडे झुडपं आहे. त्यात ही वाट बी गायब झालेली, पायवाट. शोधत शोधत जावं लागतंय. काय रे, कसं वाटतंय? थकला का? नाही, पण वाट भेटत नाही. खतरनाक म्हणजे तुम्ही इकडे गेले का नंतर तुम्हाला वाटलं अरे यार तिकडून जायला पाहिजे, तिकडून गेले का नंतर वाटलं अरे यार इकडे जायला पाहिजे. हे बा, हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे, तो तिकडे खाली एक रस्ता आहे. आम्ही ह्या रस्त्याने चाललोय. जो रस्ता वरती जातोय आम्ही त्या रस्त्याने चाललेलो तर आहोत. खूप सारे करवंदाचे झाडं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला करवंद दिसतील. एवढ्या वर आलोय आम्ही चढता चढता. आता माती डायरेक्ट ठिसूळ झाली. असा कुठं पण किनाऱ्याला पाय ठेवला का ती माती डायरेक्ट ढासळते खाली. मजा येते पण चढायला. तिथून असं या जंगलातून असं वर आलो. अजून पण तिकडे जायचंय. चला, खूप भारी वाटतंय की आम्ही हा हार्ड रस्ता निवडला. दगडी रस्ता आहे. दगडी रस्त्याने पण आम्हाला असं चढत चढत वरती जायचंय. वरती एक भगवा लावलेला आहे आणि आत्ताशी आम्हाला ऋषी मार्कंडेयांचं मंदिर दिसलेलं आहे. आई सप्तशृंगींचं पण मंदिर दिसलेलं आहे. एवढं आम्ही आलो, आत्ताशी आम्हाला ह्या दोघी मंदिरांचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ऋषी मार्कंडेयांचं मंदिर तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं ढगांमध्ये. आता फोनमध्ये तर कॅप्चर नाही होते पण असं उघड्या डोळ्यांनी दिसतंय. आणि बाजूलाच बघा आई सप्तशृंगीचं मंदिर. एक व्हाईट थोडंसं दिसत असेल तुम्हाला, एक व्हाईट देऊळ दिसत असेल तुम्हाला. ते आई सप्तशृंगीचं मंदिर आहे. आलो फायनली वरती. ह्या खिंडीमध्ये पूर्ण असं चढून आलेलो आहे. आता इकडे तर माहित नाही इकडे काय आहे. आपले डेस्टिनेशन या बाजूला आहे जिथं तो भगवा लावलेला आहे. आता पुढचा रस्ता संपलेला आहे. वरती भगवा आहे. आता हे सरळ याचं दगड चढत 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 वर जायचं आहे टॉपला. फायनली खालून जो किल्ला आम्हाला ढगामध्ये लपलेला दिसला होता, आता तो उघड्या डोळ्यांनी पूर्ण स्पष्टपणे दिसतोय. पूर्ण ट्रायंगल शेप मध्ये किल्ला आहे. किल्ला रावळ्या, तो किल्ला जावळ्या. हा किल्ला आधी करायचा आहे. आता मार्ग तर आम्हाला माहिती नाही कुठून कुठं जायचंय, शोधूया. पण तिथं जाऊनच राहायचं आम्हाला. खूप सुंदर असा तो ट्रायंगल शेप मनामध्ये भरलाय मित्रांनो. हे बघा,
पूर्ण ट्रायंग्युलर शेपमध्ये किल्ला आहे असं खालून दिसतं. आम्हाला रस्ता तर नाही भेटलेला आहे, रावळ्या जावळ्या नेमकी या किल्ल्यावर जायचं कुठून, पण एक लेणीसारखं काहीतरी आम्हाला दिसलंय, तुम्हाला दाखवून देतो. तिथपर्यंत जरी पोहोचलो ना आम्ही तरी आमचा ट्रॅक सफल आहे. हा हे बघा, हे बघा, हे दिसलंय आम्हाला. हे दिसलंय म्हणजे आम्ही रस्ता तर शोधूनच काढू कुठून जायचंय, तो काही विषय नाहीये. बोललो होतो ना वाट भेटेल आम्हाला, भेटली वाट. इथं खाली ऑरेंज कलरचं एक मार्किंग होती. तर काही नाही बघायचं, फक्त वाट बघायची आणि वर बघायचं, वाट बघायची आणि वर बघायचं आणि चालत राहायचं. सपाट पठारावरून ह्या अशा काटेरी वनस्पतींची चढाई करून आम्ही वर आलोय. सगळ्या कपड्यांना ते काटे बिटे लागले, माझ्या तर पायामध्ये काटा घुसला. सगळे बाभळाचे झाड आहेत, बाभळाचे वाळलेले काटे, ती बा ती खिंड. तिथून आम्ही चढलो. वाट आम्हाला ते दिसलं होतं लेण्यासारखं. वाट बघत 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 मार्ग बघत 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 तिथून आम्हाला एक रस्ता सापडला वर यायचा. हाऊस द जोश. हाय सर. चला. इसवी सन 1670 दरम्यान दख्खनमध्ये मुघल साम्राज्य आपली सत्ता वाढवत होते. शहाजहानच्या आदेशाने मुघल सरदार अरिवर्द खान याने रावळ्या आणि जावळ्या किल्ला जिंकला. त्या दिवसानंतर या किल्ल्यावर मुघलांचा झेंडा फडकू लागला. पण सन 1670 मध्ये दख्खनमध्ये एक नवीन शक्ती अस्तित्वात येत होती आणि ती शक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. या काळात महाराजांनी बागलान आणि आसपासच्या भागातील अनेक किल्ल्यांसह रावळ्या आणि जावळ्यालाही स्वराज्यात सामील केले आणि या विजयामुळे उत्तर महाराष्ट्रातील घाट मार्गांवर मराठ्यांचे नियंत्रण अधिक मजबूत झाले. वर आलो तर त्या बाजूला लेण्या आम्ही पाहिल्या, व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही केल्या. पहिले वरती फिरून वरती काय काय मग तुम्हाला स्टोरी सांगतो. तिथं आम्हाला इथले लोकल पोरं भेटले. त्यांना सहज विचारलं, भाऊ वरती पाहिलं काय काय? त्याने भाऊ म्हणे वरती काहीच नाही पाण्यासारखं, फक्त या लेण्याचे. म्हटलं अरे आम्ही पाण्याच्या टाक्या वगैरे गुगल मॅपला फोटो वगैरे पाहिले. नाही म्हणे. म्हटलं भाऊ थोडं किल्ल्यावर असेल म्हटलं. ते आम्हाला वाटलं आम्ही चुकीचं आलो का काय, म्हटलं नाही काय किल्ल्यावर पाण्यासारखं काय आहे का नाही. पण तरी विचार केला की ते लेण्यांच्या पुढे जाऊ. अशा वाटेने आम्ही पुढे आलो की खरंच वर काही आहे का नाही का त्या पोरांनाच माहित नाही. तर बघू एकदा आमचं मन ठेवायला, नंतर असं नको वाटायला की अरे यार जायला पाहिजे होतं. तर लेण्या आम्ही बघितल्या, लेण्या क्रॉस करून सरळ अशा अवघड रस्ता आहे. हा खूप अवघड रस्ता आहे, पूर्ण काळी दगड आहे, टकताय पाय. तिथून आता सरळ पठार आहे बघा, सरळ पठार आहे वर चढायला, एकदम सरळ आहे. ते पोरं असं बी बोलले की तो जो जावळ्या किल्ला आहे ना त्याला कुठूनच वर चढायला मार्ग नाही. जेवढा मला तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवता येईल पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने राजकिरण पण वर आलेला आहे आणि राजकिरणने हा मार्ग दाखवला. नेमकी त्याला दिसला मी आहे ना त्या बाजूला जात होतो, तितक्यात याने ना तेव्हा तिकडे एक मशाल लावण्यासाठी एक खड्डा गेलेला आहे. त्याला तो खड्डा दिसला, त्याने वरती पाहिलं तर बोलला की इथून आपल्याला वरती जाता येईल. का बनवलेलं आहे जिन्या, म्हणजे दगडी जिन्यासारखं कोरलेलं आहे, तिथून जाता येईल. आणि तिकडे बघा मित्रांनो, इथे वातावरण पूर्णपणे क्लिअर आहे आणि आम्हाला आमच्याकडे ढग येताना दिसत आहे. पूर्ण हळूहळू पूर्ण ढग येत आहे. आता जेवढं क्लिअर तुम्हाला हे क्लायमेट दिसतंय, मे बी एक त्या ढगांना आमच्यापर्यंत यायला 5-6 मिनिटं तरी लागतील. तर हे ढग आमच्याकडे येण्या अगोदर आम्हाला किल्ल्यावर चढायचं आहे. थँक्स बाबा, तुझ्यामुळं दिसला. येस, आम्ही बरोबर वाटेने होतो. ती बघा ती गुफा, तिथं क्रॉस करून वरती किल्ल्यावर जायचा मार्ग आहे. राजकिरण तिकडे पोहोचलाय. आलो.
विश्वास होता की इथं काहीतरी बघायला भेटायलाच. नशीब आम्ही पुढे यायचा विचार केला की त्या पोरांचा नको, कारण गावातले लोकल पोर होते. आम्हाला असं वाटलं की यांना माहित असेल यार आपल्यापेक्षा जास्त इथंच राहत आहे. पण ॲक्च्युअल मध्ये वरती रस्ता आहे. हे ते गुफा आणि त्याच्या बाजूला हे फारसी भाषेमध्ये कोरलेले शिलालेख आहे. हे बघा, हे शिलालेख, हे ते गुफा, हा आपला राजकिरण. हे बघा, या पूर्ण दगडामध्ये या पायऱ्या कोरलेल्या आहे. सिंगल दगड आहे, पूर्ण सिंगल दगड आहे. क्रॉस करून आम्ही आता या टप्प्यावर आलेलो आहे आणि बघा आम्हाला काय दिसलंय. एक बुरुज दिसलेला आहे. एक फायनली आता त्याच्या टॉपला खाली तुम्हाला मी ढग दाखवत होतो जे आमच्याकडे येत आहे. ढग येत आहे आमच्याकडे, थंड वाटतंय जरा. थोडं पुढं आल्यावर तळ भेटतंय. पहिलं जिथं पहिली जागा अशी दिसली जिथं पाणी साचलेलं आहे. सन इसवी सन 1671 दरम्यान सरदार दिलेर खान याने या किल्ल्यावर वेढा घातला. मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारामुळे मुघलांना काही काळ यश मिळाले नाही, पण नंतर मुघल सरदार महावत खान याच्या मोहिमेनंतर हा किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. नंतर इसवी सन 1819च्या दरम्यान इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिंटॉश याने किल्ल्याच्या तटबंदी, पायऱ्या आणि संरक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान केले, जेणेकरून भविष्यात या किल्ल्याचा लष्करी दृष्ट्या उपयोग होऊ शकणार नाही. अशा पद्धतीने झाली आमची ट्रॅकिंग. माझ्या परीने जवळजवळ मी तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवलाच आहे. तरी काही सुटलं असेल तुमच्यासाठी क्षमा असो. बाकी तर पूर्ण दाखवलंच आहे मी तुम्हाला. खिंड वगैरे आम्ही कसं आलो, काय आलो. सोप्या मार्गाने तर आम्ही अजिबात नाही आलो, अवघड मार्गाने आलो. आणि वर चढताना आम्हाला कोणीच नाही भेटलं. फक्त ती जी लेणी होती खाली, ती अजून व्हिडिओमध्ये दाखवायची बाकी आहे. आम्हाला दाखवून देतो ती लेणी. खाली गेल्यावर तसं भेटूच नाही, आपण बोलू. पण एकदा किल्ल्याच्या वर एक नाही का अनुभव वगैरे, तर अनुभव खूप सुंदर आला आम्हाला. आम्ही फक्त किल्ल्याला ट्रेक करायला नाही आलो, तर किल्ला अनुभवण्यासाठी आलो होतो. या किल्ल्याचा इतिहास अनुभवण्यासाठी आलो होतो की आपले मावळे कसे राहत असतील, कसे चालत असतील, एवढं सगळं ढालाभाल घालून कसं काय वरती येत असतील, एवढ्या अवघड रस्त्यावरून. ते पण हे सगळे विचार मनात यायचे. पण मानावं लागेल शेवटी. मावळे होते आपले, मराठा मावळे. बरं वाटलं. तुम्ही पण याल तर फक्त पीस आणि शांततेसाठी नका येऊ. किल्ला जावळ्या किल्ल्यावर तर आम्ही नाही गेलो. पूर्ण ढग येत आहे वरती. राजकिरण पण सोबत आहे. राज, कसं वाटलं तुला किल्ला अनुभवून, किल्ल्यावर येऊन, किल्ल्याचा इतिहास जाणून? छान. लोकांचा इतिहास बघून खूप आनंद वाटतो. कसं काय राहतो त्यांचे स्ट्रगल त्या मानाने काहीच नाही करत. आपल्याला वाटतं आपण ट्रॅकिंग केली, खूप मोठी गोष्ट केलेली. दिनचर्या तीच होती. खरं बोलला हा. आपण एक दिवस ट्रेकिंगला आलो नाही तर आपल्याला छाती मोठी होऊन आपण जाणवतो, अरे मी आज हा किल्ला चढलो. पण आपले मावळे हे डेली करत होते. आणि हे जे किल्ल्याच्या पायथ्याला जे लोक राहतात ते सुद्धा डेली वर अपडाऊन करतात. तर नक्की या व्हिजिट द्या जावळ्या किल्ल्याला. आता आम्ही तिथं जाणार आहोत. मला माहिती रस्ते आधीच दाखवला, आता काही दाखवता येणार नाही. फक्त ते लेण्या बाकी तेवढे मी तुम्हाला दाखवते. अशाच पद्धतीने आपण आपला ब्लॉग संपवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, खाऊ नका उष्ट, सदैव गड किल्ल्यांशी राहा एकनिष्ठ. आलोय आम्ही त्या लेण्यांमध्ये. किल्ला उतरताना आम्हाला खूप जोराचा पाऊस लागला. दोघे पूर्ण ओले झाले. रेनकोट असून सुद्धा आम्ही ओले झालेलो आहे. मुलांचे पूर्ण लेण्या आहेत आणि इथून पण सगळ्या आरपारच दिसतात. एवढ्याच आहेत, जास्त मध्येपर्यंत नाही आहे. जेवढं तुम्ही पाहू शकता हे पिलर आणि या लेण्या. खाली आलोय आम्ही रस्ता शोधत. तुम्हाला मी जो खालून नाही का धबधबा दाखवला होता एक, हा बघा, हा तो धबधबा आहे. खाली पडतोय. खाली पूर्ण ती एक नदी सारखा ते पाड दाखवला होता, तिकडे जाऊन मिळतोय. खूप हायटीवर आहे हा धबधबा. तसे 2 धबधबे, पण हा सगळ्यात मोठा आहे जो खालून आपल्याला दिसत होता.
अजून बी आम्ही पूर्ण ढगामध्ये आहे, वाट सापडत नाहीये, वाट शोधायचा प्रयत्न चालू आहे. या किनाऱ्याला लागून आम्ही आता उतरू खाली. किल्ल्याने आमची एकदम अवघड परीक्षा घेतली, पण तरी आम्ही परीक्षेत सफल झालो, शेवटी आलो. आता वाजले 7:15 आणि किल्ला आम्ही सुरू केला होता 11:30ला किल्ला चढायला सुरू केला होता. कसं वाटलं रे तुला? गिरली आमली व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललो होतो, बघू आधी याची किती आमते, सगळे आमली याची. ठीक आहे, भेटूयात अशाच एक नवीन ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. आज या गडावर शांतता आहे. तटबंदी भंग झाल्या आहेत, बुरुज कोसळलेले आहेत, पण अजूनही दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या, लेण्या आणि उभे असलेले अवशेष शेकडो वर्षाचा इतिहास सांगतात.